की कम वॉट में 7 तारखेचा जो अहवाल आहे, जितका तुमचा तपास झालाय तितका तुम्ही जनतेकडे सादर करा. कारण ही जमीन सरकारची म्हणजे जनतेची जमीन होती आणि त्याच्यात काय चाललंय, कोणाच्या चौकशा, कसल्या चौकशा, हे जाणून घेण्याचे अधिकार जनतेला पूर्णपणे आहेत. आता विषय दुसरा, जो महत्वाचा विषय मला आणि एक मांडायचा आहे, की ज्या अनंत गर्जे यांनी जे आता आपण ऐकलं की डॉक्टर गौरी गर्जे यांची ज्यांची हत्या झाली आहे का आत्महत्या झाली आहे कोणालाच काही माहित नाही. तर आत्ताच्या घटनेला तिचे आई बाबा हे बीडहून आलेले आहेत आणि काल आम्ही दिवसभर वरळी पोलीस स्टेशनला होतो. अनेक गोष्टी तिथे धक्कादायक कळल्या आहेत आणि आत्ताच्या घटनेला एक सुभाष काकणे नावाचा एक व्यक्ती आहे, जो सो कॉल्ड आम आदमी पार्टीचा काही पदाधिकारी आहे, पण तो पंकजा मुंडेंच्या अतिशय जवळचा आहे. हा माणूस अगदी थेट तिथे चौकशी होत असताना, म्हणजे तिथे जी आत फॉरेन्सिकची टीम असताना हा माणूस थेट आत होता. त्याचा व्हिडिओ मी पोलिसांना दाखवला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की हा कसा आला आम्हाला माहित नाही. त्याच्यात असं कळतंय की 6:11 जो आनंद गर्जे फोन करून ड्रायव्हरला वर बोलवत होता की मला दार उघडायला काहीतरी करून दे, तो म्हणणारा अख्ख्या बरोबर 11 मिनिटात तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो, उघडला नाही म्हणून 29व्या मजल्यावर जातो, तिथून 30व्या मजल्यावर चढतो, बायकोला समोर बघतो आणि गळ्याचा पण पट्टा ते ओढणी सोडवतो आणि पंख्याची पण सोडवतो. तर आम्ही पोलिसांना विचारलं की कुठलाही माणूस ज्याला आपली बायको अशा स्थितीत मिळेल तो व्यक्ती असं कधी करू शकेल का, की खालची म्हणजे गळ्याची पट्टी सोडवणं आणि पंख्याची काढून ते खाली टाकून तिला उचलून 30व्या मजल्यावरनं खाली 11 मिनिटात म्हणजे सगळं चढणं, काढणं, खाली आणणं आणि व्हीलचेअरवर बाहेर घेऊन जाणं 11 मिनिटाच्या आत होऊ शकतं का? तर याच्यावर आणि त्याचे मी सीसीटीव्ही देखील बघितले, त्याची येतानाची बॉडी लँग्वेज बिलकुल म्हणजे काहीही मॅच होत नाहीये. त्याच्यात मला असं कळतंय की असंख्य राजकीय फोन देखील आले होते, पोलिसांवर प्रचंड दबाव आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे होऊ दिला जाणार नाही. कायदा हा राजकारण्यांसाठी वेगळा, सामान्य माणसांसाठी वेगळा, हे या दुसऱ्या प्रकरणातनं सुद्धा दिसून येते. ताई, तुम्ही म्हणालात की दिग्विजय पाटीलला बहरीनला सेटल करण्याचा प्रयत्न आहे. लग्न कार्याच्या निमित्ताने अजित पवार हे सुद्धा बहरीनला आता जाण्यासाठी एअरपोर्टवरती दाखल झालेले आहेत. एकंदरीत सगळं पवार